मित्रांनो, आज आपण अकलूज नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहोत आणि या 10 नंबर प्रभागामध्ये नेमकं पारडं कुणाचं जड, भारतीय जनता पार्टी, मोहिते पाटील का इतर कोणत्या पक्षाचं पारडं जड आहे, तर चला तर आपण जाणून घेऊया. चला नमस्कार भाभी, काय वाटतं तुम्हाला या नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे, मोहिते पाटील, भाजप का इतर कोणत्या पक्षाची? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? का तर आम्हाला त्यांच्याशिवाय कोण नाही ना, ते आमचा भाऊच आहे. तर बरं, आम्हाला हार यायला का आम्हाला मदत करते त्यांनी. बरं, लहान गोष्टी मोठ्या गोष्टी कोणत्या होत्या त्यांनी आम्हाला मदत करते. ती तेव्हा बी जाऊ द्या, आम्हाला आधाराचं उभं राहतात आमच्यासाठी. भाऊच आहे आमचा. ती भाऊच आहे. मोहिते पाटील म्हणजे तुमचा भाऊच आहे. बरं. काय वाटतं तुम्हाला तुमच्या या प्रभागातून तिकीट कुणाला मिळलं पाहिजे? काय? किरण गायकवाड माझा मुलगाच आहे. बरं, लहानपणापासून त्याला आम्ही बघितलाय. आमच्या मला आणिच आहे की आमच्या वार्डात तिचे यावं. बरं, ठीक आहे. काय वाटतं या तुमच्या प्रभागामध्ये आता या तुमच्या नगर परिषदेची निवडणूक लागली, एकंदरीत कुणाचं वातावरण चांगलं आहे, मोहिते पाटील का भाजप? मोहिते पाटील आमचं पहिल्यापासून सहकार्य आहे आम्हाला आणि समधी चांगली आहे ती. पण भाजप बी चांगलं काम करेल की मावशी भाभी? पण आमची इच्छा आहे ना, पहिल्यापासून कुळ गेलं आमचं त्यात. आम्हाला धावून आलेली माणसालाच आम्ही देणार. तुम्हाला धावून आलेली? का तर आमच्या गाड्यासाठी म्हणा, जाग्यासाठी म्हणा, कुठं अडचणीला पाण्यासाठी 10 वर्ष आमच्या गल्लीला पाणी नव्हतं, तरी बी त्यांनी कोशिश करून आम्हाला पाईपलाईन दुसऱ्याकडनं दिली आम्हाला. हिच्यामुळं आम्हाला त्यांना द्यायचं मत, आम्हाला काही दुसऱ्याला द्यायचं नाही. आणि किरण बाबा हे आमचं लेकरूच आहे, एक लहानपणापासून सांभाळलेलं आहे आम्ही, आमच्यात वाढलेलं आहे इथं व्यंकटनगरमध्ये, आणि आमचं इथंच जन्म झालेला आहे. ते साथ देणार आहे माणूस ते आपल्याला. किरण बाबाला द्या तुम्ही, आम्ही मत देणार. ओके. काय वाटतंय आता या तुमच्या नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते, एकंदरीत या तुमच्या प्रभागामध्ये वातावरण कुणाचं चांगलं आहे, भाजप का मोहिते पाटील? मोहिते पाटील. भाजप पण रामसातपुते पण चांगलं काम करते. कुणी काही आहे ना, तर आम्ही आमच्या वार्डातून किरण बाबा गायकवाड हे आमचे म्हणजे जवळचे आहेत, आणि आम्हाला भरपूर सगळा तरुण वर्ग हा त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. मग किरण गायकवाड किरण गायकवाड. बरं, मग इथं नगर परिषद सत्ता कोणाची वाटतंय तुम्हाला, मोहिते पाटील का भाजप? आम्ही काय म्हणतो, आमच्या वार्डातून फक्त किरण गायकवाड कोणत्या पार्टीतनं? भाजप कोणते असू, कोणत्या का असं? ठीक आहे. काय वाटतं तुम्हाला इथं कुणाचं काम चांगलं आहे, मोहिते पाटलांचं का भाजपचं? भाजपचं. मग आता इथं तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता आली पाहिजे नगर परिषद, भाजपचे का मोहिते पाटलाची? नाही, भाजपचे. आम्हाला घरदार द्या, राया जागा द्या, कुठं तर 4 पानं द्या, ही आमची इच्छा आहे गोरगरिबाची. हा. बरं. हो का, आम्ही करून खातोय, लोकाला भीक मागून. बरं. भीक मागितलं तेव्हा खातोया. बरं. एवढं दिलं आम्हाला तर बस होतं, आमची मेहरबानकी. ठीक आहे. आभार आहे तुमचा. आम्ही ओके. नमस्कार. आता या तुमच्या अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते. 2021-22ला या नगर परिषदेची स्थापना झालेली आहे. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला या नगर परिषदेवर सत्ता कुणाची पाहिजे, मोहिते पाटील, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट किंवा इतर कोणाची? काय वाटतं तुम्हाला? आमच्या तर मोहिते पाटील पॅटर्न चालतो. मोहिते पाटील चालतो ना, आमच्या 2-3 पिढी आहे आता मोहिते पाटील. भाजप पॅटर्न बी चांगलं काम करेल का? आता पण बघितलंच ना त्याला, मी बघितलं ना. आमदारच बघितलं ना मी इथं कधी आला. तुम्ही दिलाय की निवडून? दिलतं की, मग आता दादा सांगणार दिलतं की आम्ही. दादांच्या सांगण्यावर दादा साहेब एका रात्री आमदार केलंच मग आमचं बायासाहेबांनी एका केलं. म्हणजे इथं नगर परिषदेवर ही मोहिते पाटलांची सत्ता येणार ह्यात तीळ मात्र शंका नाही. 100%. मग आता या तुमच्या 10 नंबर प्रभागातून इच्छुक उमेदवार कोण आहे, काय वाटतं तुम्हाला, किंवा त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ना आता आपल्याला चांगले काम तर करते ते सर्व दिसते की तुम्हाला आता सारखी लाईट, पाणी, गटर जे टायमिंगवर आहे सगळं काम आहे. आता आहे आमच्या इथं बाबा गायकवाडची एक चर्चा आहे. बरं. आणि महिलांमध्ये तिकोटी वहिनीची. बरं. महिलांमध्ये तिकोटी वहिनी आणि पुरुषांमध्ये बाबा गायकवाड. बरं. आहे सक्षम उमेदवार आहे, चांगली आहे ती. दोघांचं आणि काम दोघांचं काम त्यांचं काम चांगलं आहे, तिकोटे कंपनीचं यांचं बी चांगलं आहे. त्यांनी बी लॉकडाऊनमध्ये मोठी चांगली कामं केली. आणि कोरोना काळामध्ये, आणि लग्न वगैरे असले तरी एक फोन लावला तर तुम्ही दिल ना तरी देऊ नका, असं सिस्टम आहे यांची. बरोबर. म्हणजे दोन्ही उमेदवार चांगले आहेत. दोन्ही उमेदवार चांगले आहेत. मोहिते पाटलांनी दोन्ही उमेदवाराला प्राधान्य द्यावं असं तुमचं मत आहे? आमचं. ओके. भाभी, काय वाटतं तुम्हाला या तुमच्या नगर परिषदेवर पहिल्यांदा सत्ता कोणाची पाहिजे तुम्हाला, मोहिते पाटलांची का भाजप? मोहिते पाटलाचीच. मोहिते पाटलांची. मग या तुमच्या प्रभागामध्ये कोण इच्छुक उमेदवार आहे, काय तुमच्या संपर्कातील? आप्पा गायक आहे ना.
ती बाबा ते गायकवाड हां. वहिनी साहेब ती तिकोटे वहिनी साहेब वहिनी तिकोटे. तिकोटे. काम करतील तुम्हाला हां, अपेक्षा आहे त्यांच्याकडून काम म्हणजे काय तुमचं जे काय हायच करते हां. तीच काम काम सांगितले करते की ती. आणि मोहिते पाटलांनी सत्ता आली पाहिजे वाटतं हा तुम्हाला. हा मोहिते पाटलांची. बाया नमस्कार. नमस्ते. आता या तुमच्या अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक लागलेली आहे. हां. एकंदरीत युवा चेहरा म्हणून तुमचं काय मत आहे? या नगर परिषदेवर सत्ता कोणाची पाहिजे? प्रथम तुम्हाला सत्ता कोणाची पाहिजे? मोहिते पाटील, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काय मत आहे तुमचं? नगर परिषदचं आता इलेक्शन चालू आहे, पण आम्हाला सत्याचं काय माहिती नाही. परंतु आमच्या जो वॉर्ड आहे त्यामधून किरण बाबा गायकवाड यांना तिकीट मिळावं किंवा कोणीही दिलं तरी त्यांना आम्ही प्रचंड मताने विजय करू एवढं सांगतो. किरण बाबांचं काम चांगलं वाटतं? एक नंबर काम त्यांचं. नगर सर्वांना सत्ता कोणाची गाणं फक्त तुमच्या 10 नंबर प्रभागामधून किरण गायकवाडांना तिकीट मिळावं, संधी मिळावी. आम्ही त्यांना निवडून भरघोस मतानं आणून देणार. भरघोस मतांनी निवडून आणून हां. ओके, थँक्यू.